आज हळद फोडायची बांगड्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी काकूच्या घरी आलेली आहे. काय काय होतं तुम्हाला मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हा हा ही आहे नवरी. हाय ही दीदी. हाय ताई, आता आली का? हो आता चालेल. प्रणव थांबणार आहे थोडा वेळ. आभी तयारी चालली. करते ना आता. हळद फोडायची आता. मला कॉल कर मग पोचल्यानंतर. चल बाय. कॉल कर, मला घ्यायला येशील का परत? तू कर ना मला फोन पोचल्यावर. पोचल्यानंतर कॉल कर. केला होता दादाला फोन. येणार आहे मम्मी आज का खलबत्ता धुवायला गेली ती, याच्यावर नाही खोललं. फोन मध्ये गणपती पुढे ठेवली कढी साखरेची वाटी. नारायणरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. बारीक करतो. तर राणीचं कालचा व्हिडिओ पाहिजे कशी केलं त्यांनीच केलं. शॉर्ट घेतोय का? नाव आले पाहिजे बरं का, नंतर एडिट स्पष्ट करणार आहे. नाव आले. ज्ञानेश्वरावांचं नाव घेते राणीच्या हळद फोडायच्या दिवशी. फुटली फुटली. मला नाही येत नाव सर्च करून येऊ राहिली. वंदनाला नाव आहे. एका मिनिटात आज नाव घे. पुढेचं काय पुढं? पुढेचं काय? बर्फाच्या राशीचं नाव घेते राणीच्या हळद फोडायच्या दिवशी. आवाज नाही आला. सासूबाई म्हणतात बांगड्या भर, नणंदबाई म्हणतात थोड्याच भर, सचिनराव म्हणतात ज्या भरायच्या त्या भर, माझ्या जीवावर ऐश कर. ए यार तू माझं कॉपी केलं हे स्टार्ट केलं. ते त्याच्यावर आणखी पेपर आतरी टाक. ए वंदना त्याच्यावर पेपर आतरा हळद पटकन जमा होती पेपरवर. कपड्यावर होत नाही. कपड्यावर आला पेपर असं बांधा ना. पुढे पेपर निघत असताना खाली ए साडेजण बांधते ना तू या पुढे बस का? तुला सुपारीचा पाला, तुला सुपारीचा जात्या ईश्वरा, तुला सुपारीचा अगर रुक्मिणीच्यासाठी नवरा झालाय पांडुरंग. रुक्मिणीच्यासाठी
बांगड्या भरायचं काही जमून का बाहेर अजून सांगायचं भरते वेळेस एकच जण चटईवर जाऊन बसते सारं थोडी बसते. बाकीच्याला बसवलं पाहिजे ना. पप्पाकडे आहे नंबर मेसेज येत असतो त्यांना लाईव्ह जायचा आज लाईव्ह जाणार आहे असे मग मेसेज आला पाहून किती वेळा मेसेज आज थोडी जायचे असते ना आता काय जास्त जायचे असते लाईट गेल्यावर एक उठ ग. काय उठले दिसते कोण ताटे पकायचे बंद झालं ते गोंगडीचं हे उद्या आपण लागून